नमस्कार मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. यामध्ये किती पदे आहेत, ग्रुप डीची जाहिरात आहे, किती पदे आहेत, कोणकोणते पद आहेत, त्याचा सिलेबस काय आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. परीक्षा कोण घेणार आहे हे पण तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदाची तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज करण्याकरता मार्गदर्शक सूचना इतर सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो, यांचा महागाई भत्ता वगैरे सर्व मिळून पगार किती सुरुवात बघा. पगार हे पाहू शकता तुम्ही इथं 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत आहे मित्रांनो. एकूण पदे आहेत मित्रांनो 680 आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी. आता आपण काय करू, पदं कसे आहेत म्हणजे कुठल्या उमेदवाराला राखीव आहेत पदं, आरक्षणाचं आपण थोडक्यात पाहू मित्रांनो. तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सर्व वाचून दाखवतो. तर मित्रांनो, याच्यासाठी काय मर्यादा आहे, शैक्षणिक मर्यादा वगैरे सर्व तुम्हाला सांगतो मी. इथे पाहू शकता तुम्ही. पात्रता मित्रांनो, भारतीय नागरिक असावा. त्याच्यानंतर वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही. दिनांक 30/12/2023 नुसार वयोमर्यादा इथे दिलेली आहे. खुल्या उमेदवारासाठी किती आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. किमान 18 ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावी. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवारासाठी तुम्ही इथे पाहू शकता. मागासवर्गीय उमेदवारासाठी मित्रांनो, मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 ते 43 वर्ष असावी, त्याच्यापेक्षा जास्त नसावी. त्याच्यानंतर त्यामध्ये कोणकोणते नॉन क्रिमिनल असणारे, क्रिमिलियर गटात मोडणारे अशा पद्धतीने इथे दिलेले आहेत मित्रांनो. सर्व प्रकार दिलेले आहेत. भजक असतील, भजक ब असतील किंवा विजा असतील, अशा पद्धतीने दिलेले आहेत. इथं पाहू शकता. EWS पण आहे. यांना किती 43 वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतात. 43 वर्षाच्या म्हणजे कमी वय असावं, 43 वर्षापेक्षा जास्त नसावं. पदवीधरांसाठी बघू शकता इथं मित्रांनो वयोमर्यादा 55 वर्ष आहे कमाल. तुम्ही इथे पाहू शकता 55 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकासाठी 45 आहे. 45 वर्ष इतके राहील वय. घटकातील मागासवर्गीय उमेदवाराला देखील उच्चतम वयोमर्यादा 45च असेल. माजी सैनिक म्हणजे माजी सैनिक, त्याच्यामध्ये त्यांनी दुसरं कास्टचं वगैरे त्याच्यात टाकलेलं नाही. खेळाडू पाहू शकता इथं तुम्ही. खेळाडू उमेदवारांसाठी पण मित्रांनो 5 वर्षाची अटील शिथिलता टाकलेली आहे. उच्चतम वयोमर्यादा 43 आहे. खेळाडूसाठी मित्रांनो 43 वयापर्यंत आहे. आणि दिव्यांगासाठी 45 आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि दिव्यांगांना 40% प्रमाणपत्राचं असलेलं तरच वैद्यकीय याच्याकडून भेटलेलं हॉस्पिटलमधून तर तेच चालणार मित्रांनो. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील त्यांच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता 45च आहे मित्रांनो. त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी याच्यासाठी मित्रांनो, यांच्यासाठी पण 3 वर्ष त्यांनी कमीत कमी सेवा केलेली असावी. आणि दिव्यांग माजी सैनिक आहे. दिव्यांग माजी सैनिक कमाल वयोमर्यादा 45 असेल. त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे दिनांक 3 मार्च 2023 आणि ते 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातीकरता कमाल वयोमर्यादेचे 2 वर्ष शिथिलता दिलेली असल्याने वर नमूदित सर्व प्रवर्गातील कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्षे इतकी शिथिलता असेल.
मित्रांनो, कोरोनामुळे हे 2 वर्ष वाढवलेले आहेत. कोरोनामध्ये भरती वगैरे काही निघाली नाही. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इथे त्यांनी दिलेलं आहे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. इथे पाहू शकता मराठीसाठी मित्रांनो 50 प्रश्न आहे 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. इंग्रजीसाठी पण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी पण 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी पण 25 प्रश्न 50 गुण आहेत. तर टोटल मिळून मित्रांनो प्रश्न 100 आणि 200 गुणाचे पेपर आहे मित्रांनो. ते किती वेळाचं आहे? 2 तास म्हणजे 120 मिनिटाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे मित्रांनो? ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षा. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यासाठी मित्रांनो कमीत कमी माध्यमिक शाळेत उत्तीर्ण म्हणजे 10वी असावी असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि ही परीक्षा प्रत्येक इथे पाहू शकता तुम्ही परीक्षेचा कसं आहे विषयाचा प्रश्नपत्रिका दर्जा माध्यमिक शाळा SSC या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत मित्रांनो. तर त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, तर नॉर्मलायझेशन पण होणार आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे बघा, इथं नॉर्मलायझेशन. आणि परीक्षा कोण घ्याली तर IBPS घेणार आहे मित्रांनो. बँकिंग जी एक्झाम घेते तेच पोर्टल ही परीक्षा घेणार आहे आपली ऑनलाईनची. तर मित्रांनो इथे पाहू शकता प्रोफाईलमध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात अपलोड करण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही 10वीचं वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा, अर्जदार हा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, त्याच्यानंतर दिव्यांग असाल तर दिव्यांगासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल तर त्यांच्यासाठी, खेळाडू असेल तर खेळाडूचा पुराव्याचं प्रमाणपत्र. आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता अनाथांसाठी आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, नावामध्ये काही बदल झाला असेल तर तुमच्या मार्क मेमोवरती जर समजा नाव बदललेलं असेल काय असेल तर त्याचं पण असेल तर ते पण, राखीव खेळाडू असेल, दिव्यांग महिला, अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचं प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान असावं तुम्हाला पुरेसं. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो कुठे अर्ज करायचा आहे. त्यांनी अर्ज करण्याकरता संकेतस्थळ दिलेलं आहे त्यांनी gmcnagpur.org. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आता परीक्षेचं शुल्क किती आहे, केंद्राची निवड तुम्हाला करायची ऑनलाईनच पद्धतीने. तर मित्रांनो त्याच्यानंतर परीक्षा शुल्क किती आहे तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही. परीक्षा शुल्क फीस किती आहे मित्रांनो, तर खुल्या वर्गासाठी ओपनसाठी 1000 आहे मित्रांनो. बाकीच्या सर्व कास्टसाठी त्याच्यात दिव्यांग आले सर्व आले 900 रुपये आहे मित्रांनो. फक्त इथे पाहू शकता माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत मित्रांनो. माजी सैनिकांना तेवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत. आणि रिफंडचं ऑप्शन नाही मित्रांनो. जर तुम्ही फॉर्म जर कॅन्सल केला किंवा परीक्षेला नाही गेला तर तुम्हाला पैसे परत भेटणार नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो अर्ज सादर करण्याचा दिनांक बघू शकता. कालावधी 30/12/2023 पासून ते 20/1/2024 रात्री 12पर्यंत आहे मित्रांनो. 12च्या आधी म्हणजे 11:59 तुम्ही करू शकता. आणि परीक्षा शुल्क पण मित्रांनो 20/1/2024 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी अनुग्राह्य कालावधीसाठी किंवा लेखनिकसाठी काय काय प्रोसेस आहे ते पाहू शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर निवड आणि सूचनेची वेळेमध्ये कालमर्यादा. प्रवेशपत्र तुम्हाला मित्रांनो तुमचं 10 दिवस अगोदर भेटणार आहे. परीक्षेच्या सर्वसाधारणपणे 10 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. याची प्रत तुम्ही डाउनलोड प्रिंट करून घ्यायची आहे असं सांगितलेलं आहे इथं. तर एक सोबत परीक्षेला येताना तुमच्यासोबत काय असावं, परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीचा पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणती एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची एक छायाचित्र प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. झेरॉक्स आहे कुठल्याही याच्या डॉक्युमेंटचे आपल्या. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मित्रांनो 2 तास अगोदर ओळखणे तपासणी पूर्तता करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे तुम्हाला
दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेच्या पूर्वी 2 तास अगोदर ओळख तपासणीची पूर्तता करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. उपस्थित राहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, म्हणजे कार्यालयात मोबाईल वगैरे हे आपल्याला माहिती आहे, घेऊन जायचं नाही आहे सोबत. त्याच्यानंतर कुठल्या प्रवर्गाला किती टक्के जागा आरक्षित आहेत, आरक्षणानुसार त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. इथे पाहू शकता तुम्ही, थोडंसं झूम करून दाखवतो. त्यांनी प्रत्येक यांना वेगवेगळे दिलेलं आहे, तर ज्याच्या त्याच्या आरक्षणानुसार दिलेले आहेत. तर मित्रांनो, किती जागा आहेत कोणाला, तर तुम्ही इथे पाहू शकता. टोटल जागा आहेत, एकूण जागा आहे 680 आहेत मित्रांनो. 680 जागा आहेत. 680 पैकी अजला 100 आहेत, अनुसूचित जातीला 100 आहेत, अनुसूचित जमातीला 54 आहेत, विजाला 31 आहेत. त्याच्यापैकी महिलांना काही, दिव्यांगांना काही त्यांनी राखीव ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे पाहू शकता. तर टोटल मित्रांनो इथे अशा पद्धतीने दिलेलं आहे, सर्वांचा आरक्षणाचा आलेख दिलेला आहे. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी पण जागा चांगल्या आहेत मित्रांनो. 21 जागा राखीव आहेत दिव्यांगासाठी. कोणी असेल तुमच्या ओळखीचा तर भलं होईल त्याला सांगितलं तर. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, असे वेगवेगळ्या कॅटेगरीचं दिलेलं आहे. तर आपण आता खाली स्क्रोल करून पाहू त्याच्यासाठी पात्रता काय काय लागते. तर मित्रांनो, अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. नंतर अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या अधिवासात असणे आवश्यक आहे. उमेदवार आवश्यकतेनुसार अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल. शैक्षणिक पात्रता संबंधित उमेदवाराकडून संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 18 वर्षे पूर्ण झालेले असावे परीक्षा देण्यासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर इथं एज लिमिट दिलेलं आहे सर्वांचा, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर पात्रता आणि कटऑफची तारीख त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. इथं उमेदवाराची पात्रता सर्व नियम आणि विनियमांना लागू होण्यासह सर्व कारणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही कटऑफ तारीख मानून ठरवली जाईल. स्वयंस्पष्ट केले आहे की जर एखादा उमेदवार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या नियम आणि नियमानुसार अपात्र ठरला असेल आणि जर अशा अपात्र उमेदवारांची उपरोक्त कट ऑफ तारखेनंतर आवश्यक पात्रता प्राप्त केली असेल, म्हणजे शेवटचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख, अशा पात्रानंतर संपादनामुळे अपात्र उमेदवार कोणत्याही कारणास्तव पात्र ठरणार नाही. घटनात्मक आरक्षण आणि विशिष्ट आरक्षणाचा दावा करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन अर्जामध्ये इच्छित दावा केलेला असल्यास नंतर इतर दावा स्वीकारला जाणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कास्टमधून फॉर्म भरला आहे आणि नंतर किंवा ओपनमधून भरला, चुकीच्याने तुमच्याच्यानं ओपनमधून फॉर्म भरण्यात आला आणि नंतर तुम्ही म्हटलात सर आमच्या कास्टचा कटऑफ कमी लागला, मला कास्टमधून घ्या, तर तसं होणार नाही. तुम्ही जे पद्धतीने फॉर्म भरला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घेण्यात येईल. तर मित्रांनो, इथे पाहू शकता नॉन क्रिमिनल कुठल्या गटाला लागते ते विजे, नॉन क्रिमिनल विजे, NT, OBC आणि SBC असेल तर कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेच्या वेळी त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाईल कोणत्याही स्थितीत. एकदा तयार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, आपण अजून पाहू. मी तुम्हाला सर्वच डिटेल्समध्ये सांगतो आहे मित्रांनो माहिती. थोडा वेळ लागतो आहे, त्याच्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. इथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो, दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्या लेखनिकाने अनुग्रह कालावधीविषयी इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता उमेदवारांनी तर मित्रांनो, उमेदवारांना पास होण्यास तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी उमेदवारांनी उतरत्या क्रमाने दिलेल्या गुणांकाच्या आधारे उतरत्या म्हणजे बघा, तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी उमेदवारांनी उतरत्या क्रमाने मिळालेल्या गुणाच्या आधारे तयार केली जाईल. 200 गुणांपैकी उमेदवाराला 45% म्हणजेच 90 गुण मिळालेले पाहिजेत व त्यापुढील गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेस पात्र ठरवले जातील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटले, 45% निदान तुम्हाला 90+ गुण असावेत. त्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, वर्तणूक आणि शिस्त, खोट्या पद्धतीची माहिती नका देऊ.
जे आहे ते आहे. तक्रार निवारणासाठी त्यांनी दिलेले आहे, तर सगळी त्यांची माहिती आहे. प्रमाणपत्र तुम्हाला मी सांगितलं होतं, तरी मी एकदा सांगतो. राष्ट्रीय प्रमाणपत्र, वैध पासपोर्ट, भारतीय म्हणून राष्ट्रीय तत्त्व दर्शवणारे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास SSC प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, तारखेचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा भेटते त्याच्यात. आणि अशा पद्धतीने इथे दाखलेलं आहे. भरतीसाठी सर्व मार्कशीट, घटनात्मक आरक्षणाचा दावा असल्यास जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाण 30% महिलांसाठी आरक्षण असेल, त्यांचं नॉन क्रिमिनल असेल त्यांच्यासाठी इथं पाहू शकता तुम्ही 30% महिलांचं आरक्षण दावा करणाऱ्या महिलांसाठी विजय NT BC आणि NTचे जेवढे प्रकार आहेत ते, आणि OBC SC BC साठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दिनांक 30/1/2024 वैध असावे. जर नसेल तुमचं तर काढायला टाका मित्रांनो, होऊन जाते लवकरात लवकर. त्याच्यानंतर समांतर आरक्षण दिलेले आहे त्याने. PPP, PWD, PT, EQA व्यक्ती आणि त्यांनी प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. आरक्षण लागू आहे त्यांना. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने इथे परत तेच दाखवलेलं आहे, ते जो तुम्हाला मी सांगितलं होतं कशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता सिलॅबसचं तर सांगितला होता, पण त्या सिलॅबसमध्ये टोटल म्हणजे कुठले प्रश्न विचारू जाऊ शकतात त्याच्यावरती थोडासा फोकस करा. 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो आहे. हे वेगवेगळ्या हॉस्पिटलमधल्या जागा आहेत. आता तुम्ही म्हणसाल की हे 23 कुठल्या येतात, तर त्यांचे जे नागपूर विभागाच्या अंतर्गत जे हॉस्पिटल येतात त्यांच्या हॉस्पिटलची यादी दिलेली आहे, ते पाहू शकता तुम्ही. शासकीय वैद्यालय नागपूर. आता नागपूरच्या विभागात इथं प्रयोगशाळा परिचारिक, चपराशी प्रयोगशाळा सेवक, अशा पद्धतीचे ही जागा आहेत मित्रांनो. इथं पाहू शकता चौकीदार. त्याच्यानंतर हिवतापाचं प्रतिबंधक. म्हणजे एवढे जे पद आहेत, या पदामध्ये टी बॉय असेल किंवा कुठलं पण ह्याच्यामधले जे आहेत ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही लागून जातात त्याच्यावरती. अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत, सर्व पदं इथे दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आता मित्रांनो, त्याच्यानंतर आता तुम्हाला मी अभ्यासक्रम दाखवतो. अभ्यासक्रम बघून घ्या. तर मित्रांनो, मराठीचे 25 प्रश्न आहेत. 25 प्रश्न कशावरती विचारले जातील? सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे. त्याच्यानंतर इंग्रजीचं काय आहे 25 प्रश्नाचं मित्रांनो? कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि युजिंग आयडम्स फ्रेज अँड देअर मिनिंग, कॉम्प्रेशन ऑफ फ्रेज. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं सामान्य ज्ञानामध्ये GSमध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल हे सर्व GSचे विषय आले मित्रांनो. कारण वेळ होते त्याच्यामुळे आपल्याकडे जास्तही नाही आहे सांगण्याचं, त्याच्यामुळे मी फास्टमध्ये घेतो. याच्यामध्ये मॅथमध्ये तुम्ही पाहू शकता वैद्वारा किती अचूक उत्तरे, वजाबाकी, बेरीज, अंकगणितामध्ये भागाकार, गुणाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. तर सर्वांना इथे पाहू शकता, या म्हणजे प्रत्येक धर्मात कास्टचे जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे, ज्या पद्धतीने आरक्षण आहे त्या पद्धतीने तिथे त्यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर हे खेळाडूसाठीचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती समजली असेल, आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.